तर बघा काय महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारने गेल्या महिन्यात या आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वेतन किती वाढेल याबद्दल उत्सुकता वाढली आहे. कारण फिटमेंट फॅक्टर नावाचा हा घटक त्यांची नवीन बेसिक सॅलरी किती असेल हे ठरवणार आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचे झालं तर फिटमेंट फॅक्टर म्हणजे गुणांक असतो ज्यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांचा जुन्या बेसिक पगार नवीन पगारात रूपांतरित केला जातो. या आयोगाच्या वेळी हा फिटमेंट फॅक्टर 2.57 निश्चित करण्यात आला होता. याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा जुना बेसिक पगार 2.57 गुणून नवीन बेसिक पगार निश्चित केला गेला होता. आता 8व्या वेतन आयोगात हा फॅक्टर काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. फिटमेंट फॅक्टर निश्चित करताना महागाई, राहणीमानाचा खर्च आणि कुटुंबाच्या खर्चाचा विचार केला जातो. यामध्ये डॉक्टर बॉलसार एकरूप यांच्या फॉर्म्युल्याचा समावेश असतो. फिटमेंट फॅक्टर महागाई, लाईफस्टाईलचा खर्च, कुटुंबाच्या सामान्य गरजावर कसा ठरवला जातो, यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी, घरभाडे या सर्व गोष्टीचा विचार केला जातो. फिटमेंट बेसिक सॅलरीत 14 ते 54% वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान 54% पगार वाढ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सरकारवर अतिरिक्त ताण वाढू शकतो, परंतु यामध्ये पगार वाढू शकतो. 8व्या वेतन आयोगात 1.92 ते 2.57 फिटमेंट फॅक्टर होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या ग्रेडनुसार वाढणार आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. कर्मचाऱ्यांच्या सध्या 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा आहे. सरकारने गेल्या महिन्यात या आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वेतन किती वाढेल यामध्ये उत्सुकता वाढली आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.